आपण बनवणार आहोत चिकनची भाजी. त्यासाठी एक टमाटर घेतला आहे आणि त्याला छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे. टमाटर भाजल्याने टमाटरची साल खूप छान प्रकारे निघून जाते. त्यामुळे भाजीला एक छान असा स्वाद येतो. दोन कांदे घ्यायचे आहे, एक मोठ्या साईजचा आणि एक छोट्या साईजचा. त्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे. मी इथे भाजलेला कांदा घेतला आहे. आता या टमाटरची साल पूर्णपणे काढून घेऊ. टमाटरला कापून घ्यायचं आहे. आता यात बारीक चिरून कोथिंबीर टाकायची आहे. बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर. हा एक घरगुती मसाला आहे. 3 चम्मच आपण मसाला घेतला आहे. या मसाल्याचा डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड करणारच आहे, त्यामुळे तुम्हाला या मसाल्याबद्दल पूर्ण माहिती मिळून जाईल. आता त्यात हळद टाकायची आहे. थोडंसं तिखट घ्यायचं आहे आपल्याला. आता मी यामध्ये चिकन मसाला घेतला आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचा चिकन मसाला घेऊ शकता. लसूण टाकायचे. याला छानपैकी मिक्सरला बारीक दळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मिक्सरला बारीक दळून घ्यायचा आहे हा मसाला. चिकन घेतला आहे. यामध्ये 1 चम्मच मीठ टाकायचे. आता अर्धा चम्मच हळद घ्यायची आहे. याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचे. कुकर तापायला ठेवायचा आहे. कुकर मध्ये अर्धा चम्मच तेल टाकायचे. तेल चांगलं तपू द्यायचे. मग त्यात चिकन टाकायचे. चिकनला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. चिकन हे पाणी सोडतं, त्यामुळे आपल्याला यात लवकर पाणी टाकायचं नाहीये. चिकनला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. त्यातलं पूर्ण पाणी सुटल्यानंतर, तेल वर आल्यानंतर आपल्याला त्यात पाणी टाकायचं आहे. तोपर्यंत चिकन चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ.
मी चिकनला 5 मिनिटं चांगल्या प्रकारे शिजवून घेतला आहे. त्याला चांगलं मिक्स करून घेऊ. चिकनला आता तेल सुटलं आहे तर आपण त्यात पाणी टाकणार आहोत. पाण्याला छान प्रकारे उकळी येऊ द्यायची आहे. आता पाणी छान प्रकारे उकळलं आहे तर आपण कुकरला झाकण लावून घेऊया. आता कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर खोलून बघायचं आहे चिकन शिजलं आहे की किंवा नाही. कढई तापायला दिली आहे आणि त्याच्यात 3 मोठे चम्मच तेल टाकून घेऊया. तेलात मसाला टाकायचा आहे. थोडासा मसाला भाजायचा आहे. जास्त मसाला भाजल्यामुळे त्यात कांदा भाजलेला असतो तर त्याचा करपेल वास येतो आणि भाजी खायला छान लागत नाही. मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत थोडंसं होऊ द्यायचंय. आता हा मसाला थोडासा झाला आहे त्यामुळे त्यात पाणी टाकायचंय. मसाल्याला छान तेल आलं आहे. गॅस कमी करायचा नाही आहे. फुल गॅसवरच आपल्याला हा मसाला होऊ द्यायचा आहे. 5 मिनिटं हा मसाला छान होऊ द्यायचा आहे. मग त्यात भाजलेल्या टमाटरची प्युरी टाकायची आहे. जे टमाटर आपण कट करून घेतलं होतं. मसाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. आता हा मसाला छानपैकी भाजून झालेला आहे तर यात आपण चिकनचे पीस टाकणार आहोत. छानपैकी मिक्स करून घ्यायचंय. मिक्स झाल्यानंतर त्यात चिकनचं पाणी टाकायचं आहे शिजवलेल्या. आता तुम्ही तुमच्या इच्छेने बघू शकता. जर तुम्हाला यात पाणी टाकायचं असेल तर तुम्ही यात अजून पाणी टाकू शकता. जर टाकायचं नसेल तर असंही खाऊ शकता. तुम्हाला जितकी भाजी हवी असेल तितकं तुम्ही यात पाणी टाकू शकता. आता ही भाजी बनवून तयार आहे. हिला एक छानशी उकळी येईपर्यंत होऊ द्यायचंय. भाजीला छान उकळी आल्यामुळे आपण गॅस कमी करणार आहोत. आता आपली भाजी झालेली आहे त्यामुळे मी गॅस बंद केला